स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे. बघा, एक छोटीशी कृती दिलेली आहे. एका प्लास्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा. प्लास्टिकचा कंगवा असतो ना आपला घरी, तो कागदाने घासायचा आणि या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला, म्हणजे एका कंगव्याने कागदाला घासायचं आणि दुसरा एक कंगवा घ्यायचा की जो प्रभार नसलेला आहे. आता प्रभार नसलेला कंगवा घ्यायचा आणि ज्या कंगव्याला आपण कागदावर घासलेलं आहे त्या कंगव्यानं त्या दुसऱ्या कंगव्याला स्पर्श करायचा आणि स्पर्श केल्यानंतर तो जो दुसरा कंगवा आहे तो त्या कागदाच्या तुकड्यांजवळ न्यायचा. काय होईल? तो जो दुसरा कंगवा होता ज्याच्यावर सुरुवातीला प्रभार नव्हता, त्या कंगव्याला सुद्धा ते कागदाचे तुकडे चिकटतील. का चिकटतील? कारण आपण काय केलं, एका कंगव्यानं एक कंगवा जो आहे तो कागदावर आपण घासला, त्यामुळं काय झालं, त्या कंगव्यावर, पहिल्या कंगव्यावर प्रभार निर्माण झाला आणि तो कंगवा आपण दुसऱ्या कंगव्याला आपण त्याचा स्पर्श केला. स्पर्श केल्यामुळे काय झालं, या पहिल्या कंगव्यावरून जो प्रभार आहे तो दुसऱ्या कंगव्यावर तो गेला आणि त्यामुळं जो दुसरा कंगवा होता तो स्पर्शामुळं प्रभारित झाला आणि त्यामुळं त्या दुसऱ्या कंगव्याला ते कागदाचे तुकडे चिकटले. तर अशा प्रकारे स्पर्शाने सुद्धा आपण वस्तू एखादी प्रभारित करू शकतो. ठीक आहे. नंतर दुसरा आहे बघा, प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे. प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे. कंगवा किंवा फुगा केसावर घासायचा आहे. कंगवा घ्यायचा किंवा फुगा घ्यायचा, आपल्या केसावरती तो घासायचा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ न्यायचा. काय होते ते पहा. आपण एखादा कंगवा घेतला किंवा फुगा घेतला आणि तो केसावर घासला आणि आपण पाण्याची तोटी सुरू केली आणि त्या तोटीजवळ जर आपण हा कंगवा अशा प्रकारे नेला तर काय होतं, या पाण्याची जी धार असते, सरळ चालणारी जी धार असते, ती धार काय होते, त्या कंगव्याकडे आकर्षित होते आणि ती धार थोडी वाकडी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे काय होणार या ठिकाणी, हा जो कंगवा किंवा फुगा आपण कंगवा त्या केसावर घासल्यामुळं कंगवा काय झाला, प्रभारित झाला, विद्युत प्रभारित झाला आणि हा प्रभारित कंगवा आपण या ही जी पाण्याची धार आहे या पाण्याच्या धारेच्या जवळ आणला, त्याच्या संपर्कात आणला आणि त्यामुळं काय झालं, ही पाण्याची धार या ठिकाणी त्या कंगव्याकडे आकर्षित झाली आणि त्यामुळे ती वाकडी झाली. बघा, निरीक्षणास बरोबर अशी खूण करा. विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच धार आकर्षित, प्रतिकर्षित किंवा पूर्ववत होते. काय होणार, विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच काय होणार, धार आकर्षित होणार. काय होणार, धार आकर्षित होणार. त्यानंतर दुसरं आहे, विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेताच धार आकर्षित, प्रतिकर्षित किंवा पूर्ववत होते. जर हा विद्युत प्रभारित कंगवा आपण आता दूर नेला तर काय होणार, ही जी धार आहे ही पूर्ववत होणार, पहिल्यासारखी ती पुन्हा सरळ पडणार. सुरुवातीस पाण्याची धार प्रभाररहित आहे. सुरुवातीला पाण्याची ही जी धार आहे ती कशी राहणार आहे, प्रभाररहित, तिच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभार नसणार आहे. पण जेव्हा आपण तो कंगवा, आपल्या केसांवर घासलेला कंगवा, म्हणजे तो कोणता प्रभारित होणार, ऋण प्रभारित होणार तो कंगवा, आणि हा ऋण प्रभारित कंगवा त्या पाण्याच्या धारेच्या जवळ येताच पाण्याच्या धारेतील कंगव्यासमोरच्या भागातील ऋणकण दूर सारले जातात. पाण्याच्या धारेतील कंगव्याच्या समोरच्या भागात जो आहे त्यातील जे ऋणकण आहे ते दूर सारले जातात आणि ऋणप्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धनप्रभारित बनतो. म्हणजे हा जो धारेचा भाग आहे, इथले ऋणकण कमी होतात, ते दूर जातात, म्हणजे हा जो भाग आहे इथे धनप्रभार जास्त वाढतो, धनप्रभारित बनते ती धार आणि हा कंगवा ऋण प्रभारित आहे. मग कंगवा ऋण, पाण्याची धार धन, हे दोन्ही विजातीय प्रभार आहेत. तर हे दोन्ही विजातीय प्रभार आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये काय होतं, आकर्षण निर्माण होतं. धन आणि ऋण विजातीय प्रभारामध्ये आकर्षण होतं आणि त्या आकर्षणामुळे ही जी पाण्याची धार आहे ही पाण्याची धार या कंगव्याकडे आकर्षली जाते आणि जसा आपण तो कंगवा दूर नेतो त्या पाण्याच्या धारेमधले जे ऋणकण हे दूर गेलेले असतात, हे ऋणकण परत त्या जागी येतात आणि धन आणि ऋण प्रभाराची संख्या या पाण्याच्या धारेमध्ये सारखी होते. म्हणजे पाण्याची धार उदासीन होते, प्रभार रहित होते आणि परत ती पाण्याची धार पूर्ववत होते आणि हा कंगवा दूर नेल्यामुळं यांचं आकर्षण जे आहे ते आकर्षण थांबून जातं. ठीक आहे. जरा डोके चालवा, भिंतीजवळ प्रभारित फुगा नेलास तो भिंतीला का चिकटतो? का चिकटणार आहे? कारण आपण तो जो फुगा आहे तो फुगा आपल्या केसाला घासला म्हणजे तो फुगा ऋण प्रभारित झाला. ठीक आहे. कारण आणि तो फुगा ऋण प्रभारित झालेला फुगा आपण त्या भिंतीजवळ नेला
आता भिंत कशी आहे, सुरुवातीला प्रभार रहित आहे, पण जेव्हा तो ऋणप्रभारित फुगा आपण त्याच्याजवळ नेतो त्यावेळेस काय होतं, त्या भिंतीमधला जो ऋणप्रभार आहे तो थोडा दूर सारला जातो, म्हणजे ती भिंत त्या ठिकाणी धनप्रभारित होते. मग फुग्याचा ऋणप्रभार आणि भिंतीचा धनप्रभार हे दोन्ही विजातीय प्रभार झाले. त्यामुळे त्या फुग्यामध्ये आणि भिंतीमध्ये आकर्षण निर्माण होतं आणि तो फुगा त्या भिंतीला चिकटतो. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋण प्रभारांची संख्या सारखीच असते. म्हणजे एखादी वस्तू जिच्यावर प्रभार नाही किंवा ती वस्तू उदासीन आहे म्हणजे त्याच्यावर धनप्रभार आणि ऋणप्रभार हा सारख्या प्रमाणात आहे. नंबर 2, प्रवर्तन म्हणजे काय, जवळ नेणे. जवळ असताना निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंतच टिकतो. ती विद्युत प्रभारित वस्तू जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत त्यामधला प्रभार टिकतो. ती वस्तू आपण दूर नेली की त्यातला प्रभार नाहीसा होतो. त्या या धारेतलं आणि या पाण्याची धार आणि कंगव्यासारखं उदाहरण. ज्यावेळेस कंगवा आपण हा प्रभारित कंगवा त्या धारेजवळ आणतो, जोपर्यंत तो कंगवा त्या धारेजवळ आहे तोपर्यंत त्यांच्यामध्ये आकर्षण आहे, आणि जसा तो कंगवा आपण दूर नेतो तसं त्यामध्ये काय होतं, या पाण्याच्या धारेमधला जो प्रभार आहे तो प्रभार त्या ठिकाणी संपून जातो, म्हणजे ती पाण्याची धार परत उदासीन होऊन जाते. ठीक आहे. मग ही जी खराब झालेली ट्यूबलाईटची नळी आहे ही काय करायची, आपल्याला अंधारात ठेवायची आहे. आणि एखादी पातळ आपली पॉलिथिनची पिशवी असते ना, छोटी पातळ पिशवी, तर ती पिशवी काय करायचं, त्या ट्यूबलाईटला जलद गतीने घासायचं. काय होणार, ती ट्यूबलाईट पेटणार, म्हणजे ती ट्यूबलाईट प्रज्वलित होणार, ती ट्यूबलाईट लागणार. गेलेली ट्यूबलाईट लागली. मग असं काय घडलं असं या ठिकाणी, कारण आपण त्याला काय केलं, घर्षणानं त्या ठिकाणी विद्युत प्रभार निर्माण केला आणि त्यामुळं ती जी ट्यूबलाईट होती ती ट्यूबलाईट त्या ठिकाणी पुन्हा प्रज्वलित झाली, ती ट्यूबलाईट पुन्हा लागली त्या ठिकाणी. आता बघा, ऋणप्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारी ॲल्युमिनियमची गोळी आणल्यास खालील क्रिया घडतात. आता इथे एक ॲल्युमिनियमची गोळी आहे आणि एक फुगा आहे, आणि हा फुगा जो आहे हा ऋणप्रभारित फुगा आहे. तर हा ऋणप्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारी ॲल्युमिनियमची गोळी आणल्यास काय काय घडतं ते आपल्याला आता बघायचं आहे. एक चित्र चित्र आहे, आ चित्र आहे दुसरं, आणि तिसरं ई क्रमांकाचं चित्र आहे. तर हे जे चित्र आहे या चित्रामध्ये प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण होतो व दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात. आता हा जो फुगा आहे हा फुगा आपण या प्रभाररहित या ॲल्युमिनियमच्या गोळीजवळ आणला, हा ऋणप्रभारित फुगा. तर हा जवळ आणल्यामुळे, संपर्कात आणल्यामुळे काय ठिकाणी हा जो प्रवर्तन आहे या प्रवर्तनामुळे काय झालं, या ॲल्युमिनियमच्या गोळीवरचा जो ऋणप्रभारित कण आहे ते दूर सारले गेले. त्यामुळे या ठिकाणी जो धनप्रभार आहे तो धनप्रभार वाढला. मग या गोळीवरचा धनप्रभार आणि हा फुगा ऋणप्रभारित आहे त्यामुळे यांच्यामध्ये आकर्षण निर्माण झालं. ह्या दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात. आता हे दुसरं चित्र आहे बघा, या चित्रात दोन्ही वस्तूंचा एकमेकांना स्पर्श होताच दोन्ही वस्तू समान प्रभारित होतात. मग जेव्हा या फुगा त्या ॲल्युमिनियमच्या गोळीला टच करतो, त्याला स्पर्श करतो, मग जेव्हा हे दोन्ही वस्तू एकमेकांना स्पर्श करतात त्याच वेळेस ह्या ज्या दोन्ही वस्तू आहेत ह्या समान प्रभारित होतात. म्हणजे धन प्रभार असेल किंवा ऋण प्रभार असेल तर त्या समान प्रभारित होतात. आणि हे जे तिसरं ई चित्र आहे या चित्रामध्ये समान प्रभार एकमेकांना प्रतिकर्षित करतात. मग जेव्हा समान प्रभार निर्माण होतो, मग हा समान प्रभार निर्माण झाल्यावर आपल्याला माहित आहे की सजातीय प्रभारामध्ये काय होतं, प्रतिकर्षण होतं म्हणजे त्या वस्तू एकमेकांना दूर लोटतात. तर तशा प्रकारे या ॲल्युमिनियमची गोळी आणि हा फुगा एकमेकांना काय करतो, दूर लोटतो, ते एकमेकांना प्रतिकर्षित करतात. तर अशा प्रकारे हा ऋणप्रभारित फुगा या उदासीन असलेल्या ॲल्युमिनियमच्या गोळीजवळ आणल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे ह्या क्रिया घडतात. आता बघायचं आपल्याला सुवर्णपत्र विद्युतदर्शी, गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. हे जे सुवर्णपत्र विद्युतदर्शी आहे ही कशासाठी वापरली जाते, एखाद्या वस्तूवर विद्युत प्रभारित ती वस्तू आहे किंवा नाही, त्यावर विद्युत प्रभार आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी वापरलं जाणारं हे साधं उपकरण आहे. यामध्ये काय केलं असतं, तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची तक्ती असते. एक तांब्याचा दांडा आहे आणि वरच्या टोकाला या ठिकाणी बघा ही इथे काय आहे, धातूची चकती बसवलेली आहे. आणि या तांब्याच्या दांड्याला खालच्या बाजूला काय लावलेलं असतं, इथे 2 पानं जोडलेली असतात सोन्याची, सुवर्ण पाने असतात, सोन्याची 2 पातळ पाने त्या ठिकाणी जोडलेली असतात. आणि हा जो दांडा आहे तांब्याचा दांडा हा या बाटलीमध्ये ठेवलेला
असतो, जेणेकरून ही जी चकती आहे ही चकती या बाटलीच्या वर राहील आणि जे पानं आहेत ते पानं त्या बाटलीच्या आतमध्ये राहतील. मग एखादी प्रभार नसणारी वस्तू आपण चकतीजवळ नेली, समजा ही वस्तू आहे, ही प्रभार नसणारी वस्तू आपण या चकतीजवळ नेली, तर ही जी पानं आहेत आतली पानं, सुवर्ण पानं, ही सोन्याची पानं, ही मिटलेली राहतात, चिकटलेली राहतात, एकमेकांना मिटलेली राहतात. प्रभारित वस्तू आपण या चकतीजवळ जर आणली तर काय होतं, हे जे पानं आहेत सुवर्ण पानं, या सुवर्ण पानावर सजातीय प्रभार निर्माण होतो आणि ही सुवर्ण पानं सजातीय प्रभारामुळे काय होतात, प्रतिकर्षित होतात. म्हणजे या चकतीवर जो प्रभार निर्माण होतो तोच या सुवर्ण पत्रावर म्हणजे सोन्याच्या पानावर निर्माण होतो आणि सजातीय प्रभार निर्माण झाल्यामुळे ही पानं प्रतिकर्षित होतात आणि एकमेकांपासून दूर जातात. नंतर आपण काय केलं, हातानं चकतीला स्पर्श केला तर काय होतं, ही जी पानं दूर गेलेली पानं आहेत ही पानं एकमेकांच्या जवळ येतात, कारण पानांमधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो व पाने प्रभार रहित होतात. हा पानामधला जो प्रभार आहे, जेव्हा आपण त्या चकतीला वरती स्पर्श करतो, हा पानांमधला प्रभार त्या चकतीद्वारे आपल्या शरीरात जातो आणि शरीरातून तो जमिनीत जातो आणि अशा प्रकारे ही पाने परत प्रभार रहित होतात, म्हणजे पूर्वस्थितीमध्ये येतात आणि ती जवळ येतात. ठीक आहे. तर ही आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी आणि ही एखाद्या वस्तूवर विद्युत प्रभार आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी वापरली जाते. बघा, सन 1752 मध्ये बेंजामिन फ्रँकलिनने आपला मुलगा विल्यम याच्यासोबत पतंग उडवण्याचा प्रयोग केला. बेंजामिन फ्रँकलिन नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी आपला मुलगा विल्यम याच्यासोबत काय केलं, पतंग उडवण्याचा एक प्रयोग केला आणि हा पतंग त्यांनी रेशमी कापड, देवदार झाडाचे लाकूड आणि धातूची तार वापरून तयार केलेला होता. पतंग हा त्यांचा कागदाचा होता का? नाही. तो पतंग त्यांनी रेशीम कापड, देवदार झाडाचे लाकूड आणि धातूची तार वापरून तयार केलेला होता. आणि त्या पतंगाला धातूची तार अशा प्रकारे जोडली होती की तिचं एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला राहील तर दुसरं टोक पतंगाच्या दोरीशी त्यांनी ते जोडलेलं होतं. ज्या दिवशी पतंग उडवला या दोघांनी, त्या दिवशी आकाशामध्ये विजा चमकत होत्या. पतंगाची तार ढगांना स्पर्श करताच विद्युत प्रभार त्या ढगांमधून पतंगावर स्थानांतरित झाला. जेव्हा तो विद्युत प्रभार त्या पतंगावर स्थानांतरित झाला तेव्हा त्या पतंगाची दोरी, सैल दोरी जी होती, सैल म्हणजे ढिली जी दोरी होती ती एकदम काय झाली, त्या विद्युत प्रभार आल्यामुळे ती दोरी ताटलेली होती आणि हा विद्युत प्रभार त्या दोरीतून मग तो त्या एक वरच्या टोकाकडून त्या तारेच्या दुसऱ्या टोकापर्यंत आला, दुसऱ्या टोकाकडून त्या दोरीत आला, दोरीतून तो जमिनीपर्यंत पोहोचला आणि जमिनीला दोरीचा स्पर्श होताच एक ठिणगी पडली. म्हणजे वीज हे विद्युत प्रभाराचे रूप आहे हे या बेंजामिन फ्रँकलिननं अशा प्रकारे प्रयोगाद्वारे सिद्ध केलं की वीज हे काय, विद्युत प्रभार आहे. तो जो विद्युत प्रभार आहे तो विद्युत प्रभार काय होतो, त्या आकाशातून जमिनीपर्यंत पोहोचतो. आता बघूया आपण वातावरणातील विद्युत प्रभार, ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. आकाशातील ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टींचा अनुभव आपण नेहमीच घेतलेला आहे. सध्या आपण तो घेतो आहे कारण सध्या पावसाळा सुरू आहे. कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू झाल्याचे आपण वाचतो. बऱ्याच वेळेस बातम्या आपण पेपरमध्ये वाचत असतो किंवा टीव्ही मध्ये आपण बघत असतो. मग हे कसं घडतं किंवा हे घडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल? एखादी वीज आकाशामध्ये पडते त्यामुळे खाली जर पृथ्वीवर नुकसान होतं, आपलं लोकांचा जनावरांचा जीव जातो, तर हे घडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल? आकाशात वीज चमकते, जमिनीवर पडते म्हणजे नेमकं काय घडतं हे आपल्याला आता शिकायचं आहे. सुरुवातीला आपण बघूया वीज चमकणे, लाइटनिंग. आकाशात जेव्हा हवा आणि ढग घासले जातात तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित तर खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित बनतात. वीज चमकणे व पडणे यामागील विज्ञान गुंतागुंतीचे आहे. म्हणून आपण काय करू, एक साध्या प्रकारे त्याला आपण समजून घेऊ की सपाट जमिनीवरील आकाशातील एक ऋणप्रभारित तळ असलेल्या ढगाचा आपण विचार करू. एक सपाट जमीन आहे आणि आकाशामध्ये एक ऋणप्रभारित तळ असलेला एक ढग आहे, अशा प्रकारे आपण विचार करूया. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो, समजा त्या ढगावर जो ऋणप्रभार आहे तो काय झाला, ऋणप्रभार वाढला आणि जमिनीवरील प्रभारापेक्षा तो ऋणप्रभार कित्येक पटीनं वाढला, खूप जास्त झाला त्या ढगावरचा ऋणप्रभार. मग तेव्हा काय होईल, त्या ढगाकडून तो जो ऋणप्रभार आहे तो कुणीकडे वाहून येईल, जमिनीकडे वाहून येईल.
आणि हा जो ऋणप्रभार वाहू लागतो हा काही सेकंदांमध्ये वाहतो, अतिशय जलद वाहतो. एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते की त्या ढगांमधला जो ऋणप्रभार आहे तो त्या जमिनीकडे वाहतो सेकंदापेक्षाही कमी वेळेमध्ये. आणि यावेळी काय होतं मग, तो जो विद्युत प्रवाह आहे तो विद्युत प्रवाह त्या जमिनीकडे येतो आणि या विद्युत प्रवाहामुळं उष्णता निर्माण झालेली दिसते आपल्याला, प्रकाश पडलेला आपल्याला दिसतो आणि त्या ठिकाणी त्याचा आवाज म्हणजे ध्वनीची निर्मिती, ध्वनी ऊर्जा सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होते आणि आपल्याला समजते बाबा आता वीज पडली. तर नक्की काय होत असतं ते, त्या ढगांमधला ऋणप्रभार हा जमिनीकडे काही सेकंदामध्ये म्हणजे सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात तो त्या जमिनीकडे स्थानांतरित होत असतो. त्यानंतर बघा वीज पडणे, लाइटनिंग स्ट्राईक. विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते. जास्तीत जास्त विजा ज्या आहेत त्या उंच इमारतीवर किंवा झाडांवर पडलेल्या आपल्याला दिसतात, त्यांच्याकडे ती वीज जास्त आकर्षित होते हे आपल्याला माहिती आहे. वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. जेव्हा वीज पडते त्या एखाद्या इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर, त्यावेळेस काय होतं, प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. आता ती वीज त्या ठिकाणी त्या इमारतीवर किंवा त्या झाडावर पडत असताना ती वीज त्याच्या जवळ येते, त्या संपर्कात येते त्या उंच इमारतीच्या किंवा झाडाच्या, म्हणजे प्रवर्तन निर्माण होतं आणि या प्रवर्तनामुळं विरुद्ध विद्युत प्रभार, समजा ती जी वीज आहे त्याच्यावर जर ऋणप्रभार असेल तर त्याच्या विरुद्ध धनप्रभार हा त्या इमारतीच्या वरच्या टोकावर किंवा त्या झाडावर निर्माण होतो. मग ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार हा इमारतीकडे प्रवाहित होतो. मग त्या ढगामध्ये आणि त्या इमारतीमध्ये काय निर्माण झाला, विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण झाला आणि या विरुद्ध विद्युत प्रभारामुळे काय झालं, त्या ढगातला जो प्रभार आहे तो त्या इमारतीकडे वाहतो, तो स्थानांतरित होतो, प्रवाहित होतो आणि तो काही म्हणजे तो सेकंदाच्या पेक्षाही कमी वेळेमध्ये प्रवाहित होतो आणि त्यालाच आपण म्हणतो वीज पडणे. त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते, ध्वनी निर्माण होतो आणि प्रकाश सुद्धा निर्माण होतो हा प्रभार तिकडे प्रवाहित होत असताना आणि आपल्याला वाटतं की वीज पडली. ठीक आहे. नंतर बघूया आपण, जरा डोके चालवा, वीज पडून कोणते नुकसान होतं. वीज पडून बरंच काही नुकसान होतं. एखाद्या उंच इमारतीवर वीज पडली तर ती इमारत तिला तडे जातात, एखाद्या वेळेस ती इमारत कोसळू शकते. एखाद्या गोठ्यावर किंवा शेतामध्ये वीज पडली, त्या ठिकाणी जनावरांच्या अंगावर वीज पडली तर ते जनावर त्या ठिकाणी मरतात. माणसाच्या अंगावर विजा पडतात, त्यामध्ये माणसंही अनेक ठिकाणी मृत्युमुखी पडतात. झाडांवर विजा पडतात, त्या ठिकाणी ते झाड जळून जातं. प्रसंगी एखाद्या वेळेस जंगलामध्ये आगही लागू शकते. मग वीज पडल्यानंतर होणारी वीज पडल्यावर होणारी जी हानी आहे, हानी म्हणजे नुकसान, हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, हे टाळण्यासाठी ती वीज पडू नये यासाठी आपण उपाय करू शकतो. किंवा विजा पडत असताना आपल्या जनावरांना किंवा माणसांना आपण सुरक्षित ठिकाणी नेऊ शकतो, है ना. किंवा इमारतीवर आपल्या वीज पडू नये त्यासाठी इमारतीवर आपण ते वीज न पडण्याचं एक यंत्र असतं, तडित रक्षक म्हणतात त्याला, ते आपण बसवू शकतो जेणेकरून वीज त्या ठिकाणी पडणार नाही आणि आपले नुकसान होणार नाही. बघा, माहित आहे का तुम्हाला, विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता व प्रकाशामुळे, आता या विजा पडण्याचे काही फायदे सुद्धा आहेत. मग काय फायदा होतो विजेमुळे? बघा, ही वीज पडत असताना प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो, खूप गरमी, उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो आणि यामुळे काय होतं, हवेमध्ये जे वायू असतात, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, मग नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांची काय होते, रासायनिक क्रिया होते या विजेच्या उष्णतेमुळे आणि प्रकाशामुळे, आणि या नायट्रोजन व ऑक्सिजनची क्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड हा वायू तयार होतो. कोणता वायू तयार होतो? नायट्रोजन ऑक्साईड. आणि हा वायू पावसाच्या पाण्याबरोबर मग खाली जमिनीवर येतो आणि जमिनीमध्ये तो मिसळतो, नायट्रोजन ऑक्साईड, आणि त्यामुळं काय होतं, त्या जमिनीची जी सुपीकता आहे ती सुपीकता वाढते. दुसरा एक फायदा आपल्याला होतो, विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते. ही जी वीज आहे त्यातली जी ऊर्जा असते त्या ऊर्जेमुळे काय होतं, हवेमधला जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनचं ओझोनमध्ये रूपांतर होतं. आणि ओझोन हा वायू, आपल्याला माहिती आहे, ओझोन हा वायू काय करतो, सूर्यापासून निघणारे जे अतिनील हानिकारक किरण आहेत त्या किरणांपासून आपलं रक्षण करण्याचं काम हा ओझोन वायू करत असतो. त्यामुळे विजेचा हा एक सुद्धा आपल्याला फायदा या ठिकाणी होतो. आता बघूया आपण तडित रक्षक, लाइटनिंग कंडक्टर, म्हणजे वीज एखाद्या इमारतीवर पडू नये यासाठी जे वापरलं जातं त्यामध्ये तडित रक्षक, त्याची व्याख्या आपण बघूया. ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात
त्याला तडित रक्षक असे म्हणतात. तडित रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी असते बघा. बऱ्याच वेळेस आपण आपली एखादं घर बांधतो का नाही, तर ते घर बांधल्यानंतर आपण तो जो आपला घरामध्ये लाईट फिटिंग करणारा व्यक्ती असतो, त्या व्यक्तीकडून आपण हे तडित रक्षक आपल्या घरामध्ये लावत असतात. बरेच लोक त्या ठिकाणी लावत असतात, जेणेकरून आपल्या घरावर कधीही वीज पडण्याचा धोका निर्माण होत नाही, आपल्या घरावर वीज पडत नाही. मग तडित रक्षक म्हणजे काय? तडित रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी. इमारतीच्या सर्वात उंच भागावर याचं एक टोक असतं. इमारतीच्या सर्वात उंच भागावर याचं एक, हे बघा इथे एक इमारत आहे, ही निळ्या रंगामध्ये दिसते. त्यानंतर हा जो तडित रक्षक असतो, हा तडित रक्षक इथे जमिनीमध्ये खाली आपण त्याला टाकतो, त्याला पुरतो, थोडं खड्डं करून आपण त्याला टाकतो. यापासून निघणारी जी तार असते, ही तार या इमारतीच्या सर्वात वरच्या टोकावर याचं एक टोक असतं. आणि या टोकाला काय असतं, जसा भाला असतो का नाही, त्या भाल्याला कसं ते बाणाच्या आकाराचं टोक असतं, तसं त्याला ते भाल्याप्रमाणे त्याला टोक असतं, वरचं टोक. आणि पट्टीचं जे दुसरं टोक आहे ते जमिनीच्या आत बीडाच्या पत्र्याला जोडलेलं असतं. बीड म्हणजे जसं आपण लोखंडाचा वगैरे पत्रा असतो पण तसा बीड हा एक धातू आहे. त्या बीड धातूचा जो पत्रा असतो, त्या पत्र्याला एक जाड पत्रा असतो आणि त्या जाड पत्र्याला त्या जो हे आहे त्याचं दुसरं टोक, त्या पट्टीचं दुसरं टोक हे त्या बीडच्या पत्र्याला जोडलेलं असतं. आणि मग यासाठी काय केलं जातं, जमिनीमध्ये एक खड्डा केला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये कोळसा आणि मीठ घातलं जातं. कोळसा आणि मीठ त्यामध्ये टाकतात, त्याच्यामध्ये पाणी टाकतात. आणि त्यामुळं काय होतं, एखाद्या वेळेस जर समजा ही वीज या इमारतीवर पडली, समजा इथे वीज पडली, तर ही वीज पडल्यानंतर हे जे वरचं टोक असतं भाल्यासारखं, इथे हे जे पिवळं टोक दिसतं भाल्यासारखं तुम्हाला, हे इथे हे जे टोक दिसतं हे टोक, मग ही जी वीज आहे ही वीज काय होते, या टोकाकडे आकर्षित होते. बरोबर, या टोकाकडे आकर्षित झाल्यानंतर ही जी वीज आहे या पट्टीतून अशी वाहत हा जो प्रभार आहे, हा प्रभार काय होतो, या जमिनीमध्ये चालल्या जातो. म्हणजे यामुळे काय होतं, या आपल्या घराचं नुकसान होत नाही. म्हणजे विजेपासून आपल्या इमारतीचा बचाव होतो, आपलं नुकसान टाळल्या जातं. म्हणजे ही वीज आकाशातून डायरेक्ट आपण तिला जमिनीपर्यंत पोहोचवू शकतो. मग विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जाताच हे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीपर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे जो त्या ढगांमधून येणारा जो विद्युत प्रभार आहे तो या तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीमध्ये आपल्याला तो पोहोचवला जातो. त्यामुळं ती वीज त्या इमारतीवर पडत नाही आणि त्या इमारतीचं नुकसान टाळल्या जातं. तर अशा प्रकारे उंच इमारतीवर अशा तडित रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते. समजा आपण आपल्या घरावर जर तो तडित रक्षक बसवला आणि आपल्या आजूबाजूला जर काही घरं असतील तर त्या आपल्या घराला तर ते वीज पडणारच नाही, पण आपल्या आजूबाजूला जी घरं असतील त्या घरावर सुद्धा ती वीज पडणार नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसराचं सुद्धा वीज पडण्यापासून संरक्षण त्या तडित रक्षकामुळं होतं. तर चांगला वाचून घ्या. याच्यावरचा जो स्वाध्याय वगैरे तो स्वाध्याय सोडून घ्या. याच्यावरचे प्रश्नोत्तर पाठ करा, हे का नाही. आणि मागचा सुद्धा सगळा अभ्यास करून घेत जा, गणिताचा अभ्यास करत जा. जसा जसा वेळ मिळेल तुम्हाला, आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण अभ्यास करायचा, आहे का नाही. इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा किंवा काहीतरी रिकामं कामं केल्यापेक्षा अभ्यास वगैरे जर केला, आहे का नाही, तर चांगलं राहील. तुमची तब्येतही चांगली राहील आणि अभ्यासही चांगला होऊन जाईल. ओके मग.